सावकाश रे. यशोदे, पुरी काही काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित पार पडेल. वैद्यांनी दिलेल्या मात्रेमुळे फरक पडेल. हो नाही, मला नाही वाटत आता मी फार जगेन. यशोदे. यशोदा, यशोदे, अगं काहीतरीच काय बोलतेस? असं बोलू नकोस. श्याम आणि यशवंतला कळवू नका. हो, माझ्या श्यामकडे तर पैसेही नसतील यायला. नका कळवत, नका कळव. यशोदा, तो श्याम खेळतोय, खुणवतोय बघा मला. यशोदा, लबाडा, ये माझ्याकडे. तो दवंडी देतो बघ. यशोदे, या या करा लिलाव करा माझ्या घराचा. यशोदे, दवंडी पिंड. या या यशोदे, यशोदा, शांत हो, शांत हो. शांत हो, शांत हो. यशोदे, यशोदे, शांत हो, शांत हो, शांत हो. अक्का, अक्का आलीस? बरं झालं आलीस. आता मुलांना तुझ्या स्वाधीन करून मरायला मोकळ. असं बोलू नकोस ग. मला चांगली नोकरी लागली. तुला आणि पुरुषोत्तमाला घेऊन पुण्याला जाईन. नाही ग, आता कुठेही जाणं नको. आता आता फक्त देवाकडेच. यशोदे, माझा श्याम. श्याम येतच असेल. हळवा येतो. पुरुषोत्तम. अक्का, यशोदा, यशोदे, अक्का, अक्का. श्याम, बाळा श्याम, मी खूप आजारी आहे रे. तुला बघावं असं वाटतंय. श्याम, उठ ना श्याम. श्याम. आई, आई. काय झालं श्याम? का रडतोस? मला माझ्या आईची आठवण येते. मला तिला भेटावंसं वाटतंय. माझ्या ती सपकात आली होती. ती मला म्हणत होती ती खूप आजारी आहे म्हणून. मला तिला भेटायचंय. अरे पण तू फार आजारी आहेस. तू
कसा भेटायला जाणार? आठवणींचे धुके दाटले, धुक्यात दिसते आई, मला भेटवा आई, आई. इथे तिथे ती दिसते, इथे तिथे ती दिसते, हाक तिची मज ऐकू येते, हाक तिची मज ऐकू येते. तुझ भेटाया मी निघालो आई, मी लहानाचा मोठा झालो, प्रेम बळाने तिच्या वाढलो. जोजविले मदतीने, जोजविले मदतीने, गात गात अंगाई, अंगाई. मावशी, ओ थांबा. मावशी, कशी आहेस मावशी? आई कशी आहे? परत चालीस पुण्याला? सांग ना मावशी, सांग ना, सांग ना. आई तुला सोडून देवाघरी गेली बाळा. आई, ती मला सोडून नाही जाऊ शकत. कुठे आहे ती? नाही मी तिला बघायला. आई, आई, आई. आई कुठे? श्याम, तुझी आई देवाकडे गेली रे. तुला यायला 2 दिवस उशीर झाला हो श्याम. नाही तर तुझ्या आईचे मुख तुला बघायला मिळाले असते हो. खूप खूप आठवण काढत होती रे तुझी, खूप आठवण काढत होती. बरे झाले, निदान तुझ्या नशिबी तिची उत्तर क्रिया करण्याचे तरी आहे हो. जा श्याम, नदीच्या कडेला तुझ्या आईची भस्ममय मूर्ती तुला दिसेल हो श्याम. आई. मला सोडून गेलीस का, गेलीस का, माझे काही चुकले का, चुकले का. बोल बोल आई बोल, तुझ्या वाचुनी सगळे भोल. बाबा. मित्रांनो, अशी होती माझी आई. माझ्या आईने मला खूप काही दिलं.
सगळं दिलं माझ्या आईने मला. आज माझ्यात जे काही चांगलं आहे, जे काही पवित्र आहे, ते माझ्या आईनेच मला दिलेलं. माझी आई गेली मित्रांनो, पण भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. आई,